गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. दृष्टीआड सृष्टी या उक्तीचं सकारात्मक आणि उत्साहवर्धक प्रत्यंतर येतं ते इथं. नॅब अर्थातच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड्स या संस्थेला भेट दिल्यानंतर आपले डोळे खऱ्या अर्थाने उघडतात. दृष्टीहीन जगतातील ही माणसं ज्या डोळसपणे आणि आनंदाने जगतात ते पाहून आपण आश्चर्याने थक्क होतो. तुमच्या आमच्या घरातील स्वयंपाकघरासारखंच हे इथलं स्वयंपाकघर, किचन. आपण कितीही काळजी घेतली तरी कधी ना कधी काहीतरी राहून जातच, बिघडतच. इथे मात्र तसं नाही. पहा ना, जेवण करणारी मंडळी किती आत्मीयतेने आणि प्रेमाने आपलं काम करतायत. चपाती, डाळ, भात, भाजी बेत अगदी फक्कड आहे. कुठेही कसलीही कमतरता नाही. डोळ्यांशिवाय या जगाची आपण कल्पना देखील करू शकत नाही. इथे मात्र कल्पनेतूनच जगाशी सुसंवाद साधण्याची धडपड दिसते. विविध मॉडेल्सच्या माध्यमातून शब्द आणि स्पर्शाच्या सहाय्याने ही मंडळी नवनवीन गोष्टी आणि संकल्पना समजावून घेतात, जाणून घेतात. अर्थातच इथले शिक्षकही यासाठी जीवापाड मेहनत घेताना दिसतात. गणित म्हटलं की बहुतेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. पण इथे बघा, ही बच्चे कंपनी आपल्या शिक्षकांसोबत गणितातील विविध सूत्रे समजावून घेतायत, खेळ खेळतायत. बुद्धिबळासारखा खेळही इथे वर्ज्य नाही. पहा किती मन लावून खेळतायत विद्यार्थी. विविध मॉडेल्सच्या माध्यमातून शब्द आणि स्पर्शाच्या सहाय्याने ही मंडळी नवनवीन गोष्टी आणि संकल्पना समजावून घेतात, जाणून घेतात. अर्थातच इथले शिक्षकही यासाठी जीवापाड मेहनत घेताना दिसतात.
गातच राहावे जीवन गाणे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे जीवन गाणे. खरंच मानलं पाहिजे या मुलांना, दृष्टीहीन असून सुद्धा किती सहजपणे आयुष्य जगतायत. काय बोलावं या मुलांना, मी तर अगदी स्पीचलेस झालोय. काय म्हणालास? स्पीचलेस झालायस? अरे काय रिटायरमेंटचं स्पीच देतोयस की काय? विचार पण करू नकोस हा. आणि या वयात जर नोकरी सोडलीस तर कोण देणार आहे तुला नोकरी? आणि मग काम सोडलं पैसा कुठून येणार? आणि मग माझ्या आठवड्याची शॉपिंग कुठून होणार? फालतूचा विचार करू नकोस हा. नियमितपणे कामाला जायचंय. काय कामावरच चाललोय, पण डबा झालाय का? बॅड मॅनर्स मानव. तू काय सामान्य नोकरदार आहेस का? तू कॉर्पोरेट ऑफिस मध्ये आहेस ना, मग तिथल्या कॅन्टीन मध्ये जायचं, चमचमीत खायचं. डबा काय आपलेस? अगं हे तुला डबा करायला कंटाळा आहे ते सांग ना. अगं कुठला विषय कुठे घेऊन जातेस तू? त्या दृष्टीहीन मुलांचं कौशल्य आणि चातुर्य पाहून स्पीचलेस झालो मी. अच्छा असं झालं तर. अरे पण मला या मुलांचं फार वाईट वाटतं रे. अरे दृष्टी नसल्यामुळं जगातल्या किती सुंदर गोष्टी त्यांना पाहता सुद्धा येत नाहीत. अगं त्यांना दृष्टी नसली ना तरी दृष्टी पलीकडचं पाहतात ते. तुला मला त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण त्यांना स्वतःला याबद्दल वाईट वाटत नाही. आणि तू जर त्यांच्याकडे नीट पाहिलंस ना तर तुला त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिसेल. हो खरंय. पण तुला सांगू का, आपण डोळं सासून सुद्धा ना कुठेही पडतो, झडतो, ठेच काढतो. पण ही मंडळी मात्र ना स्वतःच्या काठीवर विश्वास ठेवतात आणि पाहिजे तिथं जातात. अगं इतकंच नव्हे तर तुझ्या माझ्यासारखी ही स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेतात. हो पाहायचंय तुला? निरामय आरोग्यासाठी योगाला पर्याय नाही हे या मुलांना खरोखरच पटलंय. पहा किती मनापासून योगासनं करतायत ती. ॲक्युप्रेशर आणि मसाज या संदर्भातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे चालवला जातो. मुख्य उपचार पद्धतींसोबतच आज पर्यायी उपचार पद्धतींनाही महत्त्व आलेलं आहे. आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगात माणसाचं शरीर लवकर थकतंय आणि म्हणूनच मसाज किंवा शरीरमर्दन ही उपचार पद्धती वेगाने लोकप्रिय होताना दिसते. मसाज कसा करावा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे विद्यार्थ्यांना देण्यात येतं. या संस्थेला, येथील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आमचा अगदी मनापासून सलाम.
मानलं रे आज मी या मुलांना, पण आपल्याला जमेल का रे हे सगळं? जमेल ना. मंडळी, मी हिला समजवतो, तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. गुड मॉर्निंग सह्याद्री. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मग आता जमेल ना? हो नक्की. तुला जमेल, पण यांचं मात्र खास कौतुक. अगदी खरंय. तुला सांगते, या गोंडस मुलांना जर दृष्टी मिळाली तर खरंच एक सुंदर जग ही मुलं निर्माण करतील. हो ना, पण त्यासाठी तुझ्या माझ्यासारख्यांनी डोळे दान करायला हवेत. आपण मृत्यूनंतर नेत्रदान केलं तरच या मुलांना सृष्टी पाहता येईल. अगदी खरंय. माणसाचं आयुष्य एकदा का संपलं आणि त्यांनी जर नेत्रदान केलं तर नक्कीच एक चांगला बदल घडू शकतो. शासन, हॉस्पिटल्स आपापल्या परीने जनजागृती करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याला हवा तसा प्रतिसाद नाही लाभत आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला वाटत तर असतं की आपण नेत्रदान करावं, पण त्याच्या पाठीमागचे काही गैरसमज, भीती. हो, आपल्या शरीराचं नक्की नंतर काय होणार आहे ही भीती. पण सांगू, याच्या बाबतीत ना कोणीतरी चांगलं मार्गदर्शन करायला हवं. हो ना, मग ही प्रक्रिया काय असते याची माहिती जाणून घेऊया. 10 जून हा दृष्टिदान दिवस म्हणून पाळला जातो. हा 10 जून हा डॉक्टर भालचंद्र म्हणून एक मोठे डोळ्याचे डॉक्टर होऊन गेले. त्यांचा जन्मदिवस हा आपण दृष्टिदान दिवस म्हणून महाराष्ट्रात पाळत असतो. हा साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की या दिवशी जे अंध लोक आहेत, या अंध लोकांना दृष्टी मिळाली पाहिजे याचा विचार व्हावा. आज आपण असं पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 लाख लोक आहेत की ज्यांना अंधत्व आहे. तर हे अंधत्व जाण्यासारखं अंधत्व असणारे लोक आहेत आणि म्हणून हे अंधत्व कमी करण्यासाठी पुढे येऊन नेत्रदान केलं पाहिजे. आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये 13 कोटी लोकसंख्या आहे, पण आपल्याकडे दरवर्षी फक्त 7,000 डोळे मिळतात. आणि ही जी 7,000 डोळे आहेत यामध्ये आपण आणखी विचार केला पाहिजे की यातली सर्वच डोळे हे पुन्हा ऑपरेशन करण्यासाठी पोषक नसतात. आज महाराष्ट्रामध्ये या 2 लाख लोकांच्या मध्ये जवळपास 10,000 मुलांचा समावेश आहे की ज्यांना आज डोळ्यांची गरज आहे, पण तरीही डोळे आपल्याकडे मिळताना दिसत नाही. असे बरेचसे अंधश्रद्धा आहेत की ज्यामुळे आपण नेत्रदान करत नाही. नेत्रदान हे 1 वर्षापासून 100 वर्षापर्यंत कुणालाही करता येतं. ज्यांना कॅन्सर आहे, ज्यांना HIV बाधित आहेत, ज्यांना कावीळ झाला आहे, अशा लोकांना मात्र नेत्रदान करता येत नाही. पण बाकी सर्व लोकांना, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, अशा सर्व लोकांना नेत्रदान करता येतं. नेत्रदान हे मरणोत्तर केलं जातं. मृत्यूनंतर 6 तासामध्ये हे नेत्रदान करता येतं. यामध्ये आपण फॉर्म भरलाच पाहिजे असा नियम नाही. फक्त नातेवाईकांनी एक कन्सेंट फॉर्म द्यायचा आहे आणि एक मृत्यूचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. डोळे काढल्यानंतर तिथे खड्डा पडत नाही, रक्त येत नाही, चेहरा विद्रूप होत नाही, कारण फक्त आपण बुबुळ काढून घेतो. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि आपण विचार करतो की जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा जर आपण नेत्रदान केलं मृत्यूनंतर तर आज ज्या लोकांना दृष्टी नाही त्या लोकांना दृष्टी मिळेल. मंडळी, तुमच्या मनातील भीती आणि गैरसमज नक्कीच दूर झाले असतील. आणि हो, यांचं बोलणं ऐकल्यानंतर तर मात्र मी ठरवलंय आज नेत्रदानाचा अर्ज भरणार. मानसी, मीही ठरवलंय, मी सुद्धा नेत्रदानाचा अर्ज भरणार. आणि आपल्या प्रेक्षकांनी देखील ठरवलं असेलच. मंडळी, मृत्यूनंतर हे सुंदर जग पाहण्याची ही सुंदर संधी आहे. विचार करा. घेऊयात एक छोटासा ब्रेक. गुड मॉर्निंग सह्याद्री. होंगे कामयाब, जमते, होंगे कामयाब एक दिन, हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. नाही जमणार मला सुईमध्ये दोरा व्हायला. अगं मानसी, तुला एवढा त्रास होतोय, मग जे दृष्टीहीन आहेत ते कसे सहजतेने जगत असतील ग? अरे हो रे, आपण हे मिळालं नाही, ते मिळालं नाही म्हणून किती तक्रारी करत असतो सतत. पण मुळातच देवानी ज्यांना दृष्टीच दिली नाही ते सुद्धा आपल्या हिमतीवर स्वतःची आवड, स्वतःचा छंद आज जोपासतायत. अगदी बरोबर. आपल्या मर्यादांवर, परिस्थितीवर मात करून समाजाला हेवा वाटावा असं यश संपादित करतायत. हे असं. माझं नाव प्रांजल पाटील आणि मी आताच UPSCची एक्झाम पास केली आहे. 124 ऑल इंडिया रँक.
आणि मी जन्मतः म्हणजे मला आधी दिसत होतं आणि नंतर मी लहान असतानाच माझी दृष्टी गेली. त्याच्यानंतर मी ब्रेल शिकले, नंतर कम्प्युटरचा वापर करायला शिकले आणि त्या सगळ्याच्या मदतीने आता मी UPSCची एक्झाम क्लिअर केली आहे आणि ते सगळं करत असतानाच मी माझी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून PhD करते. तर मला असं सांगायचं आहे की ऑफकोर्स म्हणजे माझं न दिसणं माझ्या यशामध्ये कधी बाधित नाही झालं. मला कधी ती अडचण म्हणजे चॅलेंज होतं, अडचण होती, पण त्याच्यावर मात करण्याचा नेहमी मला रस्ता मिळत गेला. पण जर आपण जेवढे शक्य असेल आपण जर नेत्रदान केलं तर ज्यांना नेत्रदान करून फायदा जर होत असेल तर मग ते आयुष्यात अजून भरपूर काही करू शकतात. आपण आज जगभरात दृष्टिदान दिवस साजरा केला जातोय. त्यामुळे मला सर्वांना आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण सर्वांनी नेत्रदानासाठी स्वतःचं नाव नोंदवावं. त्यामुळे जेव्हा आपण या जगात राहणार नाही पण आपल्या दृष्टी थ्रू आपण या जगात नेहमीसाठी राहू. मी साधारणतः लहानपणापासूनच वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून तबला शिकते. आज जवळपास 24-25 वर्षांचा रियाज आहे आणि त्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर तबला ही स्पर्शाने शिकण्यासारखी गोष्ट आहे आमच्याकरता. कारण ती बोटं कशी ठेवायची हे आम्हाला हात धरूनच शिकवावं लागतं. तर आत्ताच्या घडीला मी तबलाच नव्हे तर 39 वाद्य वाजवते आणि हा म्हणजे ती दृष्टीची मर्यादा जी आहे ती आम्हाला पार करू म्हणजे ती आम्हाला बांध घालू शकलेली नाही 40 वाद्य वाजवण्यापासून. आज मी राष्ट्रपती पुरस्कार विजेती आहे. आपला जो 2016चा जागतिक दिव्यांग दिन झाला त्या दिवशी मला हे पारितोषिक मिळालं होतं. नेत्रदानाची खरंच आवश्यकता आहे. ज्यांचे फक्त कॉर्निया खराब आहे बाकी त्यांना दृष्टीदोष नाही अशा लोकांना जर डोळे मिळाले, अशा बांधवांना जर डोळे मिळाले तर त्याने खरंच त्यांना पुन्हा एकदा हे जग बघण्याचा, त्याचा आनंद घेण्याचा अनुभव मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावं हे या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगू इच्छितो.
आज नेत्रदान दिन, म्हणूनच आम्ही दोघंही तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की चला संकल्प करूयात नेत्रदान करण्याचा. आणखी एक दिनविशेष आहे आज. आज शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची पुण्यतिथी. 1699 मध्ये त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली. हा पंथ अत्यंत लढाऊ होता, कारण त्यावेळची राजकीय परिस्थिती. आपल्या धर्म बांधवांना एका शिस्तीच्या धाग्यात बांधण्यासाठी त्यांनी 5 ककारांची निर्मिती केली. आणि आज त्यांची पुण्यतिथी, म्हणूनच वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. आणि आजचा सुविचार, जीवनात 2 प्रकारचे मित्र करा. एक श्रीकृष्णासारखा, जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल. आणि दुसरा कर्णासारखा, जो तुम्ही चुकीचे असाल तरी तुमच्यासाठी युद्ध करेल, पण मित्र हे हवेच. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com. चला मग उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.